नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा आणि पूजा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांच्या जीवनात सतत अडथळे येत आहे. काम होत नाही, पैसा टिकत नाही, घरात भांडणं होतात, मन शांत राहत नाही. तर आज शेवटपर्यंत ही स्वामी समर्थांची कथा आणि पूजा मनापासून ऐका. कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते, ते लाखो भक्तांच्या जीवनातील आधार होते. आजही अनेक लोक सांगतात की जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ मदतीला धावून येतात. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात रमेश नावाचा एक युवक राहत होता. घरात खूप गरिबी होती, वडील आजारी, नोकरी नाही आणि सतत अपयश. रमेश खूप मेहनत करत होता, पण प्रत्येक कामात अडथळे येत होते. तो पूर्णपणे निराश झाला होता. एक दिवस तो गावातील स्वामींच्या मंदिरात गेला. मंदिरात शांत वातावरण होतं. दिव्याचा प्रकाश, अगरबत्तीचा सुगंध आणि स्वामींच्या चेहऱ्यावरचं शांत हास्य, ते पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही, माझे सगळे मार्ग बंद झाले आहेत. तेवढ्यात मंदिरात बसलेले एक वृद्ध व्यक्ती त्याला म्हणाले, बाळा, श्रद्धा ठेव, दररोज स्वामींचं नामस्मरण कर आणि मनापासून पूजा कर. स्वामी तुझं आयुष्य बदलतील. दुसऱ्या दिवसापासून रमेश रोज सकाळी लवकर उठू लागला. स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावत होता, अगरबत्ती लावत होता आणि शांतपणे जप करत होता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पहिले काही दिवस काहीच बदल झाला नाही, पण रमेशने श्रद्धा सोडली नाही. तो रोज स्वामींना सांगायचा, स्वामी, मला फक्त तुमचा आधार आहे. असं करत करत 1 महिना गेला आणि अचानक एका कंपनीतून त्याला नोकरीचा फोन आला. रमेशला विश्वास बसत नव्हता, कारण अनेक महिन्यांपासून तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. हळूहळू घरातील परिस्थिती बदलू लागली. वडिलांची तब्येत सुधारली, घरात आनंद येऊ लागला. रमेशला समजलं, ही फक्त स्वामींची कृपा आहे. मित्रांनो, जीवनात अडथळे काय येतात माहिती आहे का? कधी कधी आपल्या चुकीच्या सवयी, वाईट विचार, नकारात्मक ऊर्जा आणि वाईट कर्म यामुळे जीवनात समस्या निर्माण होतात. पण जेव्हा आपण श्रद्धेने देवाचं नाव घेतो तेव्हा मनाला शक्ती मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू मार्ग तयार होऊ लागतात. आता जाणून घेऊया अडथळे दूर करणारी स्वामी समर्थ पूजा. सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, फुल अर्पण करा आणि मन शांत करून फक्त हा मंत्र म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र 108 वेळा म्हणा. मनात कोणताही वाईट विचार आणू नका. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, पण साथ कधीच सोडत नाहीत. एका महिलेला अनेक वर्ष मूल होत नव्हतं. ती खूप दुःखी होती. डॉक्टरांनी देखील आशा कमी असल्याचं सांगितलं होतं. पण त्या महिलेने स्वामींची सेवा सुरू केली. रोज मंदिरात जाऊ लागली, नामस्मरण करू लागली आणि काही महिन्यांनी तिच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली. तिने सांगितलं, जे अशक्य वाटत होतं ते स्वामींनी शक्य करून दाखवलं. मित्रांनो, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. जेव्हा सगळे लोक साथ सोडतात तेव्हाही स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. आता डोळे बंद करा, मन शांत करा आणि माझ्यासोबत स्वामींचं नाम घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, सर्व अडथळे, सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामींना मनापासून सांगा, स्वामी, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा. विश्वास ठेवा, मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. एका गरीब शेतकऱ्याची शेती सतत नष्ट होत होती. त्याच्याकडे पैसे नव्हते, घरात अन्न नव्हतं. तो पूर्णपणे खचला होता. एक दिवस तो अक्कलकोटला गेला. स्वामींच्या मठात बसून रडू लागला. तेव्हा एका सेवेकऱ्याने त्याला सांगितलं, स्वामींवर विश्वास ठेव, सेवा कर आणि नामस्मरण कर. तो काही दिवस तिथे राहिला, मनापासून सेवा करू लागला. काही महिन्यांनी त्याच्या शेतात भरपूर पीक आलं. त्याचं आयुष्य बदललं. तो गावात सगळ्यांना सांगू लागला, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, ते अशक्यही शक्य करतात. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की जीवनात खूप अडथळे आहेत, तर आजपासून रोज फक्त 5 मिनिटं स्वामींचं नामस्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः. तुमच्या मनाला शांतता मिळेल, घरातील नकारात्मकता कमी होईल आणि हळूहळू तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा,
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा आणि पूजा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.